हाय ऑल ऑफ यू, माय नेम इज नम्रताज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत टाईप ऑफ रिॲक्शन इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यातील पहिलाच टाईप बघणार आहोत सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इन सबस्टिट्यूशन रिॲक्शन वन ॲटम ऑर ग्रुप इज रिप्लेस्ड बाय अनादर. दीज आर मेनली टू टाइप्स: न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन अगेन टू टाइप्स, SN1 अँड SN2. तर पहिला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघूया. न्यूक्लियोफाइल्स इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस अटॅक ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन रिप्लेसिंग अ लिव्हिंग ग्रुप लाईक हलाइड कॉमनली इन अल्किल हलाइड्स. म्हणजे जे न्यूक्लियोफाइल असतात ते अटॅक कोणावर करतात, तर इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर अटॅक करतात आणि रिप्लेस होतात ते लिव्हिंग ग्रुप. आणि न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रोफिलिक कार्बनला अटॅच होतात आणि त्यांचा नवीन बॉन्ड फॉर्म होऊन म्हणजे न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रोफाइल कार्बनचा नवीन बॉन्ड तयार होतो. आणि त्यातील पहिला टाईप आहे SN1 रिॲक्शन, युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तर त्याचं मेकॅनिझम असं आहे: लिव्हिंग ग्रुप लिव्ज फॉर्मिंग अ कार्बोकॅटायन. न्यूक्लियोफाइल अटॅक द कार्बोकॅटायन लाईक टर्शरी हलाइड्स. त्याचं उदाहरण म्हणजे एक्झाम्पल आहे 2-bromo-2-methyl propane reacted in presence of H2O and a product form is 2-methyl-2-propanol plus hydrobromic acid. and the second type आहे SN2 means बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तर त्याचं मेकॅनिझम आहे न्यूक्लियोफाइल अटॅक अ लिव्हिंग ग्रुप लाईक प्रायमरी हलाइड्स. त्याचं उदाहरण आहे इथिल ब्रोमाइड प्लस OH मायनस. प्रोडक्ट फॉर्म होतो तो इथिल अल्कोहोल प्लस Br मायनस. आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर यात काय होतं, टिपिकल इन ॲरोमॅटिक कंपाऊंड लाईक बेन्झीन. आणि यात इलेक्ट्रोफाइल्स रिप्लेस अ हायड्रोजन ॲटम ऑन द रिंग. तर याचं उदाहरण आहे बेन्झीन प्लस Br2 रिॲक्टेड इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. प्रोडक्ट फॉर्म इज ब्रोमोबेन्झीन प्लस हायड्रोब्रोमिक ॲसिड. थँक्यू. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर मला सपोर्ट करा.